नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट क ची ही परीक्षा तुमच्या हातातून गेलीच नाही पाहिजे. त्यासाठी लागणारे कागदपत्र, वयोमर्यादा आणि त्यासाठी लागणारं शिक्षण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ती पोस्ट कोणती आहे तर ती पोस्ट आहे तलाठी भरती. मित्रांनो, 2023 नंतर 2026 मध्ये तलाठी भरतीची महा ऍड येणार आहे. जवळपास 1700 पद निश्चिती तर झालीच आहे, पण 15,000पेक्षा जास्त पद हे रिक्त आहे असं आपण आकृतीबद्धामध्ये बघितलेलं आहे. तर तयारी कशी करायची, शिक्षण काय लागतं, वय काय लागतं हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा पाहू आपण. वय तुमचं 21 वर्ष असणं गरजेचं आहे, म्हणजेच तुमची पदवी कंप्लीट असणं गरजेचं आहे. कंप्लीट म्हणतोय, अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या परीक्षेला बसता येत नाही. तुमची पदवी पूर्ण झालेली पाहिजे, पूर्ण कंप्लीट असणं गरजेचं आहे. तुमचं वय जर 21 पासून 43 वर्षापर्यंत, म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना 38 वर्षापर्यंत आणि कास्टच्या विद्यार्थ्यांना 43 वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येते. आता विषय सांगायची गरज नाही. एमपीएससी घेणार का आयबीपीएस घेणार की टीसीएस घेणार, कोणीही घेऊ द्या, पेपर एकच होणार आणि तलाठी एक्झाम ह्याच विषयातून होणार. याच विषयातले प्रश्न येणार. पहिला मुद्दा नंबर एक आणि विषय नंबर 1 मराठी व्याकरण. तुमचं पॅटर्न नुसार 25 प्रश्न असतात आणि 25 दुनी 50 मार्क असतात. त्यानंतर 2 इंग्रजी व्याकरण, पॅटर्न नुसार 25 प्रश्न असतात, 50 मार्क असतात. नंबर 3 बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक चाचणी म्हणा, बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न असतात आणि 50 मार्क असतात. त्यानंतर नंबर 4 सामान्य ज्ञान यासाठी 25 प्रश्न असतात, दोन्ही 50 मार्क असतात. तर 100 प्रश्न 200 मार्क अशी ही परीक्षा असते. या परीक्षेची जाहिरात कधी येईल हा जर तुमच्या पुढे प्रश्न पडलेला असेल तर एप्रिल महिन्याच्या एंडिंगला ही जाहिरात दिसून येईल. कारण जे की आकृतीबद्ध रिक्त पद संख्या जाहीर झालेली आहे म्हटल्यानंतर लवकरच जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. आता याचा अभ्यासक्रम पाहिला, वयोमर्यादा पाहिली, शैक्षणिक क्वालिफिकेशन पाहिलं. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, तयारी कशी करायची, दिवसभरामध्ये किती अभ्यास करायचा ते आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. तर पहा, या परीक्षेसाठी अख्ख्या महाराष्ट्रामधून जवळपास 5 ते 7 लाख लोक फॉर्म भरतात. तर त्याचा अभ्यास करत असताना दिवसभरामध्ये 2 तास मराठी व्याकरण करणं आवश्यक आहे. जे की तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये सर्व टॉपिकचा अभ्यास करावा लागेल आणि थोडेसे किचकट प्रश्न असतील तरी तुम्हाला त्याचा अभ्यास व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. मराठी व्याकरणचा अभ्यास 2 तास करायचे, मराठीसाठी 2 तास द्या. त्यानंतर 2 तास हे तुम्हाला इंग्रजी व्याकरणासाठी सुद्धा द्यायचे. इंग्रजी व्याकरण यासाठी सुद्धा 2 तास द्यायचे. 2 तास रेग्युलर गणित बुद्धिमत्ता, बौद्धिक चाचणी किंवा बुद्धिमत्तेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर, 2 तास हे तुम्ही सामान्य ज्ञानासाठी देणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण टोटल 8 तास अभ्यास आपल्याला इथून पुढे करणं गरजेचं आहे आणि ते पण आतापासून करणं आवश्यक आहे. आपण याचे ऑनलाईन क्लास सुद्धा अरेंज केलेले आहेत. त्या ऑनलाईन क्लासची माहिती सांगतो. 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क करत असताना व्हॉट्सअपवर तुम्ही तलाठी भरती असं व्हॉट्सअप करायचे. काय करायचंय? तलाठी भरती प्रक्रिया किंवा तलाठी भरती ऑनलाईन क्लासेस असं जर व्हॉट्सअप केलात तर नक्कीच तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी तलाठीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासासोबतच तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला काय हवे आहेत नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर जाहिरात कधी येणार हा जो तुमचा प्रश्न आहे, तर जाहिरात ही एप्रिल एंडिंग मध्ये येणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, एप्रिल एंड मध्ये येणार आहे आणि पदसंख्या साधारण 5000 पदसंख्या भरली जाईल. जवळपास
5,000 पदसंख्या भरली जाईल. आकृतीबद्धात दाखवलेल्या पदसंख्येमध्ये 15,000 हे 3 वर्षात कंप्लीट करायचे. म्हणजे 5-5 हजाराचे 3 टप्पे करून ते 15,000 पदसंख्या, रिक्त पदसंख्या भरली जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.